ज्यावेळेस तुमच्या फ्लाईटचे रेट वाढलेले आहेत, फ्यूल कॉस्टमुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढलेली आहे, हॉटेलचे रेट्स वाढलेले आहेत, अशा वेळेस आपल्याला काय खबरदारी घेतली पाहिजे? महागाईच्या टायमिंगला कुठलीही टूर ही महाग नसते, ती प्लॅनिंगमुळे महाग झालेली असते. हॉटेलमध्ये ॲम्युनिटीज काय आहेत दॅट इज नॉट मॅटर. तुम्ही कुठल्या डेस्टिनेशनला चाललाय, तुम्ही कुठल्या सेक्टरला चाललाय, तिथे तुम्हाला काय एक्सप्लोअर करायचं आहे. बजेट ट्रॅव्हल म्हणजे कॉम्प्रोमाइज नक्कीच नाही, कारण काय असतं की आपण नेहमी बघतो की कम्फर्ट, लक्झरी, तर ह्या व्यतिरिक्त ही टुरिझम आहे. जर तुम्हाला एखादं डेस्टिनेशन कोणाला सुचवायचं असेल जे आतापर्यंत लोकांनी जास्त एक्सप्लोअर नाही केले, सेवन सिस्टर हे डेस्टिनेशन किती लोक एक्सप्लोअर करतात? ऑनलाईनचा जास्त वापर केल्यामुळे आपण कधी कधी ब्लाइंडली ट्रस्ट करतो आणि मग त्या ठिकाणी फसतो. मी नेहमी म्हणतो की स्वित्झर्लंडचं स्वप्न बघण्याच्या आधी संपूर्ण भारत एकदा तरी आपण एक्सप्लोअर केला पाहिजे. नमस्कार, स्वागत आहे जीनियस वर्ल्ड ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच फिरायचं आहे, नवीन ठिकाणं अनुभवायची आहेत, फॅमिलीसोबत ट्रिपसाठी जायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला सतत वाढणारी फ्लाईट तिकीट्स, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, हॉटेल प्राइसेस, त्यामुळे जेवढी पण लोक ट्रिप प्लॅन करतात ते फक्त प्लॅनिंगपुरतीच मर्यादित राहतं. पण खरंच का कमी बजेटमध्ये चांगलं आणि मेमोरेबल प्रवास होऊ शकत नाही का? स्मार्ट प्लॅनिंग करून ट्रॅव्हल अफोर्डेबल बनवता येऊ शकत नाही का? ह्याच खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बजेट ट्रॅव्हल इन 2026, महागाईतही प्रवास कसा कराल? आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जीनियस वर्ल्ड टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर श्री नशीब पाटील. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद छाया. आजचा हा जो काही आपण विषय निवडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण प्रत्येक कुटुंबाला आपलं एक स्ट्रेस फ्री टूर करायची असते, त्याचप्रमाणे अफोर्डेबल टूर करायची असते. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुमच्या फ्लाईटचे रेट वाढलेले आहेत, फ्यूल कॉस्टमुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढलेली आहे, हॉटेलचे रेट्स वाढलेले आहेत, अशा वेळेस आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एखादी टूर अरेंज करायची असेल किंवा आपल्या कुटुंबाबरोबर एखादी टूर करायची असेल किंवा सोलो टूर करायची असेल, तर अशा वेळेस आपण काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय आपण त्यासाठी प्लॅनिंग केले पाहिजेत? तर पहिली गोष्ट म्हणजे महागाईच्या टायमिंगला कुठलीही टूर ही महाग नसते, ती प्लॅनिंगमुळे महाग झालेली असते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठलीही टूर ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस ती अर्ली प्लॅनिंग होणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही निवडलेले जे साईट सीन आहेत किंवा निवडलेले जे डेज आहेत, कारण कसं असतं प्रत्येकाला आपल्या ह्या धगधगत्या प्रवासामधून किंवा आयुष्यामधून काहीतरी एक ब्रेक हवा असतो. मग हा ब्रेक जर तुमच्यासाठी प्लॅन तुम्ही करत असाल की 10 दिवसांचा मला करायचं आहे, तर तुम्ही शॉर्ट करू शकताय. त्या ठिकाणी तुम्ही 3 दिवसाचं एखादी टूर करू शकताय, 4 दिवसांची टूर करू शकताय, शॉर्ट ब्रेक टूर्स आपल्याकडे आहेत त्या तुम्ही करू शकताय. त्याचप्रमाणे तुम्हाला जर परदेशात जायची इच्छा असेल तर त्यावेळेस अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही भारतातल्या काही ठराविक ज्या अफोर्डेबल डेस्टिनेशन आहेत ते तुम्ही निवडू शकताय. सो महागाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही एक चांगलं, सुंदर आणि स्ट्रेस फ्री ट्रॅव्हल तुम्ही आपल्या कुटुंबासाठी घडवून आणू शकताय. सो ह्यासाठी अनेक ऑप्शन आमच्या कंपनीने आपल्या वेबसाईटवर लॉन्च केलेले आहेत. आम्ही अनेक ऑप्शन्स बनवलेले आहेत जे आजच्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आम्ही सोशल मीडियाद्वारे आमच्या टूरच्या सगळ्या पॅकेजेस आम्ही देत असतो. तर नक्कीच इथेही तुम्ही प्लॅन करून महागाईमध्ये सुद्धा चांगलं अफोर्डेबल टुरिझम किंवा अफोर्डेबल टूर तुम्ही करू शकताय. ओके सर, थँक्यू. तुम्ही खरंच खूप इंटरेस्टिंग पॉईंट सांगितलात आम्हाला त्याबद्दल. पण जेव्हा बजेट कमी असतो तेव्हा ट्रॅव्हलर्सना पण असं वाटतं की त्यांचा प्रवास एवढा छानसा नाही होणार किंवा त्यांना ते एन्जॉय नाही करता येणार. तर तुम्हाला फॅमिलीला किंवा यंग ट्रॅव्हलरला कसं सांगाल तुम्ही त्यांना की ते बजेट फ्रेंडली त्यांची प्लॅनिंग कशी करू शकते? बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपण अफोर्डेबल हा शब्द जेव्हा वापरतो त्यावेळेस किंवा कॉस्ट कटिंग टूर
जेव्हा शब्द वापरतो अशा वेळेस नेहमी हा मुद्दा लक्षात नका आणू की तुम्ही एखाद्या लो बजेटेड प्रॉपर्टीजमध्ये जाऊन राहताय किंवा अगदी साध्या हॉटेल्समध्ये राहताय, साधी व्हेकल वापरताय. अफोर्डेबलचा अर्थ की जसं तुम्ही मगाशी मी म्हटलं की तुम्ही अर्ली टूर बुक केली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला बेटर प्लॅन करता येतं, बेटर तुम्हाला प्रॉपर्टीज चूज करता येतात, त्यांच्याशी प्रॉपरली नेगोशिएशन आपल्याला करता येतं. आणि अशा वेळेस काय होतं की तुम्हाला एक चांगली कॉस्ट कटिंग टूर ठरवता येते. ॲज वेल ॲज ज्यावेळेस एखादा सोलो ट्रॅव्हलर आहे तर सोलो ट्रॅव्हलर्स हा एखादा हॉस्टेल टाईपमध्ये रूम्समध्ये घेऊ शकतो आहे, किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या फॅमिलीसोबत आपल्या फॅमिलीसोबत जेव्हा जातो आहे आपण, त्यावेळेस तुम्ही हॉटेल कसं आहे किंवा हॉटेलमध्ये ॲम्युनिटीज काय आहेत दॅट इज नॉट मॅटर. तुम्ही कुठल्या डेस्टिनेशनला चाललाय, तुम्ही कुठल्या सेक्टरला चाललाय, तिथे तुम्हाला काय एक्सप्लोअर करायचं आहे, कशा पद्धतीने एक्सप्लोअर करायचं आहे, त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर कदाचित आपण स्ट्रेस फ्री राहू, आपण सुंदर आपलं जी टूर आहे ते आपण कंप्लीट करू शकू. खूप छान. तुम्ही ट्रॅव्हलरला असं काही प्रॅक्टिकल सजेशन्स किंवा टिप्स काही द्याल का, की त्यांना हेल्प होईल बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलमध्ये? बजेट फ्रेंडली जर तुम्हाला टूर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा एक सेगमेंट येतो टूरमध्ये, तो म्हणजे ग्रुप टूर. सो ह्याच्यामध्ये बरीच कॉस्ट कटिंग होते. ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल टूर करतो त्या कम्पॅरिझनमध्ये ह्या ठिकाणी कॉस्ट कटिंग होते. ॲज वेल ॲज तुम्ही अगदी लक्झरीज हॉटेल बघण्यापेक्षा किंवा त्यामध्ये स्टे घेण्यापेक्षा तुम्ही नीट अँड क्लीन असलेले काही साधे हॉटेल्स असतात किंवा न्यूली हॉटेल्स बनलेले असतात, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकताय. ॲज वेल ॲज तुम्हाला काही वेळेस तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसुद्धा यूज करू शकताय. काही शहरांमध्ये खूप क्लीन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स आहेत. ॲज वेल ॲज त्यासोबतच तुम्ही काही रेस्टॉरंटमध्ये, महागड्या रेस्टॉरंटमध्ये लंच अँड डिनर करण्यापेक्षा तुम्ही लोकल फूड ट्राय करू शकताय. इवन मी म्हणेन की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असताना सुद्धा आपण बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस इंडियन फूड इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये ते कॉस्टली असतं. सो तिकडचं जर लोकल फूड आपण ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला ते अफोर्डेबल आपण पॅकेजेस आपण करू शकतोय किंवा आपल्या बजेटमध्ये आपण करू शकतोय. सो लोकल फूडसुद्धा खूप इंटरेस्टिंग तिकडे खूप यम्मी असतात आणि ते नक्कीच आपण त्या देशांमध्ये किंवा त्या प्रदेशांमध्ये, त्या सेक्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला खायला पाहिजे किंवा अनुभवायला पाहिजे. सो हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुमच्या कॉस्ट कटिंगसाठी. म्हणजे ट्रॅव्हल एक्सपेन्सिव्ह नाही तर स्मार्ट केलं पाहिजे. निश्चितच. सर, अनेक लोकांचं असं परसेप्शन आहे की बजेट ट्रॅव्हल म्हणजे कॉम्प्रोमाइज, म्हणजे कुठेतरी कमी बजेट असलं की एक्सपिरियन्स पण आपल्याला तेवढाच चांगला काही मिळत नाही. नक्कीच नाही. कारण काय असतं की आपण नेहमी बघतो की कम्फर्ट, लक्झरी, तर ह्या व्यतिरिक्त ही टुरिझम आहे जे कॉम्प्रोमाइज आपण नाही म्हणू शकत. कारण तुम्ही एखादी गोष्ट त्या ठिकाणी एक्सप्लोर करायला जाताय, ती कायमस्वरूपी अनुभवायला नाही जात आहे. एखाद्या हॉटेलमध्ये जातोय तर आपण टेम्पररी जातोय त्या ठिकाणी, तर त्या गोष्टीचा तिथल्या डेस्टिनेशनची मजा घ्या. त्या ज्या गोष्टी आहेत कॉम्प्रोमाइज किंवा ॲडजस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. राईट. आणि ॲज अ ट्रॅव्हल कंपनी म्हणून आम्ही नेहमीच आमच्या ट्रॅव्हलरला कम्फर्टेबल काय आहे ते सजेस्ट करतो. परंतु ट्रॅव्हलरनी ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या पॉकेटला ते परवडेल का, किंवा आपण कॉस्ट कटिंग करून एखादी इंटरनॅशनल टूर करू शकतो का, किंवा एखादं भारतातलं एखादं सेक्टर करू शकतो का. तर हे खूप म्हणजे कॉस्ट कटिंगचे अनेक मार्ग आहेत आणि आमच्या ऑफिसमध्ये सगळेच जे सेल्सवाले आहेत त्यांना ह्याच पद्धतीच्या आम्ही ट्रेनिंग त्या पद्धतीचे आम्ही दिले. आणि निश्चितच आमच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट केलात तर सगळ्या ह्या गोष्टींवर सखोल चर्चा आमचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते देतील. ओके सर, खरंच म्हणजे आता मी एवढ्या सगळ्या गप्पा ऐकते, मला पण असं वाटतं की आता बस पॅक करते आणि ट्रॅव्हलला निघते.
बट लोकांना असं वाटतं की हे जे हिडन डेस्टिनेशन्स आहे ना, हे आता बरंच झालंय हिडन डेस्टिनेशन, आणि तिकडे जाऊन लोक बघतात एवढी गर्दी, हो. हिडन डेस्टिनेशन्स वगैरे बघतात, आणि जे सोशल मीडियावर आपण हो, बघतो, हो. आणि तिकडे गेल्यानंतर कळतं की ते एक्सपेन्सिव्ह पण भरपूर हो. आहेत. तर ते कसं, म्हणजे त्या ट्रॅपपासून कसं माणसाला वाचलं पाहिजे? काय आहे की भारतातला जो बेसिकली आपला ट्रॅव्हलर आहे तो एखादं सेक्टर चालायला लागलं किंवा एखाद्या सेक्टरच्या मागे पळत असतो. त्याच्या व्यतिरिक्त जे काही अपोजिट साईडचे जे काही डेस्टिनेशन्स आहेत ते एक्सप्लोअर करत नाहीत. आज जर आपण केदारनाथ बद्रीनाथचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एवढा क्राऊड जातो की त्यासाठी मे महिना हा सुटेबल नाही आहे, जून हा महिना सुटेबल आहे का, किंवा मग आम्ही सप्टेंबरमध्ये का नाही जाऊ शकत, ऑगस्टमध्ये का नाही जाऊ शकत. तर तुम्ही दिवस बदलला किंवा महिना बदलला तर तुम्हाला तिथे क्राऊड कमी मिळेल. त्याचबरोबर भारतात ही अशा पद्धतीचे काही डेस्टिनेशन आहेत जे की आसाम झालं, मेघालय झालं, जे नॉर्थ ईस्टमधला जो अरुणाचल प्रदेश आहेत किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी अनेक नैसर्गिक असे काही एवढ्या काही गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या की तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाहीये. म्हणजे तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथले जे धबधबे आहेत किंवा तिथले जे माउंटन आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर एक वेगळीच ऊर्जा देतात, प्रेरणा देतात. सो आपण नेहमी ट्रेंडिंग काय आहे, माझा मित्र कुठे चाललाय, अरे माझी मैत्रीण कुठे चालले, माझा शेजारी कुठे चाललाय, मग तो ह्या एक्स डेस्टिनेशनला चाललाय तर मीही यावर्षी तेच प्लॅन करेन. तर तुम्ही जर तुम्हाला अगदी क्राऊडलेस एरियामध्ये जायचं असेल, अगदी गोव्याला जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही मालवणला जाऊ शकताय, म्हणजे आपल्या कोकणात जाऊ शकताय, तिकडे क्राऊड कमी आहे, गोव्यामध्ये जास्त आहे. किंवा तुम्ही गोकर्णाला जाऊ शकताय, म्हणजे तिकडे क्राऊड कमी असतो. सो प्रत्येक ट्रॅव्हलरनी जर स्मार्ट ट्रॅव्हलर जर बनला ना तर नक्कीच तो ह्या सगळ्या तू जे आत्ता प्रश्न जे विचारतेस त्याची उत्तरं त्याच्याचकडे आहेत, म्हणजे ट्रॅव्हलरकडेच आहे, पण तो विचार करत नाहीये आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी फसतोय किंवा तो कुठेतरी चुकीच्या गायडन्समुळे, चुकीच्या एक्सपिरियन्स, कोणीतरी गायडन्स त्याला चुकीचं करतोय किंवा कोणीतरी सांगतोय हे खूप छान आहे, तिकडे जाऊन तिकडे त्याला क्राऊड मिळतो. तर अशा पद्धतीचं एक स्मार्ट ट्रॅव्हलर म्हणून जर आपण विचार त्याचा केला किंवा एक स्मार्ट ट्रॅव्हलर बनलो तर निश्चितच जे काही आत्ता तू सांगितलंस त्या गोष्टी त्याला अनुभवायला मिळणार नाहीत. अगदी बरोबर. जर तुम्हाला एखादं डेस्टिनेशन कोणाला सुचवायचं असेल जे आतापर्यंत लोकांनी जास्त एक्सप्लोअर नाही केले, तर असं कुठलं डेस्टिनेशन तुम्ही सांगाल? मी तुम्हाला नक्कीच सांगेन की भारतात, मी नेहमी सांगतोय, आत्ताही या पॉडकास्टच्या माध्यमातून मी अनेक वेळा हा भारतात काय आहे आणि भारत हा विषय, भारतीय टुरिझम कसं डेव्हलप होईल या विषयावर थोडेफार मी उद्गार काढत असतोय. तर सेवन सिस्टर हे डेस्टिनेशन किती लोक एक्सप्लोअर करतात? खूप लेस टुरिस्ट आहेत की ते त्या सेवन सिस्टर च्या टूर करतात. खूप छान आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत त्याला एक्सप्रेस करण्यासाठी, मला सांगण्यासाठी. जोपर्यंत एखादा ट्रॅव्हलर त्या डेस्टिनेशनला जाणार नाही तोपर्यंत तिथली ब्युटी, तिथलं सौंदर्य, तिथलं फूड कल्चर आणि तिथलं लोकांचं राहण्याचं जे काही कल्चर आहे हे तुम्हाला नाही अनुभवता येणार. हे तिथे गेल्याशिवाय नाही कळणार आहे. हिमालयाच्या म्हणजे जे काही पाणी येतं तिकडनं ते किती स्वीट आहे तिकडे, ते गेल्याशिवाय नाही कळणार आपल्याला. तिथले ग्लेशियर्स तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार नाही आहेत. तिथले हाईट जे आहेत, आज तिथली हाईट किती आहे किंवा तिथे काय रिस्ट्रिक्शन्स आहेत. बरेच लोक म्हणतात की तिकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. सिक्कीम दार्जिलिंगला गेलो की तिकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. रिस्ट्रिक्शन्स का टाकले गेलेत त्या गोष्टीसाठी सुद्धा पर्याय आहेत आणि ते तुम्ही जर केलं तर निश्चितच भारताची ब्युटी जी आहे ती तुम्ही बघाल. आज लडाखमध्ये गेलो आपण, तिकडे काय सुंदर वातावरण आहे. सो
खूप छान आहे हे सगळं आणि हे नक्कीच आपला स्मार्ट ट्रॅव्हलरने नक्कीच अनुभवलं पाहिजे. सर तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली की आपण कमी खर्च कसं करू शकता, कुठलं छान डेस्टिनेशन आहे जिथे आपण जाऊ शकतो. मी नेहमी म्हणतो की स्वित्झर्लंडचं स्वप्न बघण्याच्या आधी संपूर्ण भारत एकदा तरी आपण एक्सप्लोअर केला पाहिजे. सर जेव्हा एखादा व्यक्ती सोलो ट्रॅव्हल करतो तेव्हा बरेचदा आपण असे ठिकाणी बुक करतो आणि जेव्हा आपण तिकडे जातो आपल्याला कळतं अरे ही जागा जी आहे ती ह्याच्या आसपासच नाही आहे आणि असं बरेचदा होतं आणि त्यामुळे आपण ती जागा आता शोधत राहतो, वैतागतो आणि एकदा काही तुमचं ते निघून गेली वेळ की तुम्हाला रिफंडही मिळत नाही. बरोबर. तर हे एखाद्याने कसं अवॉइड करायचं आणि त्याचबरोबर कसं प्रॉपर प्लॅनिंग झाली पाहिजे या गोष्टीची. नेहमी आपण काय करतो की ट्रॅव्हल करत असताना काही गोष्टींवर ब्लाइंडली विश्वास ठेवतो. म्हणजे सोशल मीडियावर एखादी ॲड आलेली आहे किंवा ऑनलाईन काहीतरी आपण शोधतो आणि ते दिसायला काहीतरी वेगळंच असतं आणि प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर काहीतरी वेगळं असतं. सो अशा वेळेस खूप चुकामुक होते. म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी आपण काही वेगळंच एक स्पेसिफिक बुक केलेलं आहे आणि निघतं काहीतरी वेगळं. सो ह्याच्यावर एकच आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीवर ब्लाइंडली विश्वास नका ठेवू. पूर्ण रिसर्च करा, पूर्ण प्लॅनिंग करा, नंतरच ठरवा की मला ते योग्य प्लेस आहे का किंवा योग्य ठिकाण आहे का, मला स्टे करण्यासाठी ते सेफ आहे का. त्याच वेळेस तुम्हाला ऑनलाईनचा जास्त वापर केल्यामुळे आपण कधी कधी ब्लाइंडली ट्रस्ट करतो आणि मग त्या ठिकाणी फसतो. आणि ह्याच विषयावरती वुमेन सेफ्टीबद्दल काय म्हणाल तुम्ही. प्रत्येक राज्याचं गव्हर्नमेंट वुमेन सेफ्टीसाठी अवेअर जेवढं झालेलं आहे तर याच्या आधी हा सगळा प्रकार खूप ओपनली व्हायचा. परंतु आज सोलो ट्रॅव्हलर्स मुले किंवा विशेष म्हणजे तुझ्यासारख्या ब्लॉगर्स मुले आज ग्लोबली आज महिला सुरक्षित झालेल्या आहेत आणि त्या बिनधास्त ट्रॅव्हल करतात. मी बहुतेक करून बाहेरच्या देशांमध्ये सोलो ट्रॅव्हलर्स खूप सारे बघतो आणि खूप एकटा महिला एकट्या मुली बाहेरच्या देशांमध्ये जाऊन प्रवास करतात. अरे वा सर. तर तुम्हाला आता फ्युचरमध्ये काय वाटतं की बजेट ट्रॅव्हल आहे हा फक्त एक ट्रेंड नसून तुम्हाला काय वाटतं मुख्य प्रवाहाचा भाग बनू शकतो का. महागाई हा जो विषय आहे 2026 ह्यामध्ये लोक आत्ता विचार करतायत की आम्हाला अफोर्डेबल टुरिझम हवं आहे किंवा अफोर्डेबल टूर्स हवी आहे. परंतु हा विषय टेम्पररी आहे. जसा वेळ बदलेल लोकांच्या चॉईस बदलतील, लोकांचे विचार बदलतील आणि कदाचित आता मिडल ईस्टमध्ये वॉर बंद किंवा स्टॉप झाल्याचे काही न्यूज येत आहेत. तर त्यामुळे कदाचित कॉस्ट कटिंग सुद्धा म्हणजे तेलाच्या रेटमध्ये त्याच्यामध्ये इंधनाच्या किमतींमध्ये जर कपात झाली तर नक्कीच काही गोष्टी फ्लाईटच्या किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टमध्ये बदल होऊ शकतात. मी निश्चित सांगू शकत नाही आहे परंतु ह्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस आपण एक प्रेडिक्ट करू शकतोय की हे कमी होतील म्हणून. सो त्याच्यामध्ये अफोर्डेबल किंवा आजची कॉस्ट खूप जास्त आहे म्हणून ट्रॅव्हल करणं थांबणं हे काही कोणी थांबत नाही आहे. जीनियस वर्ल्ड ट्रॅव्हल कंपनी ह्याचं वैशिष्ट्य काय काय सांगाल तुम्ही आम्हाला. छान प्रश्न आहे हा तुझा आणि नक्कीच मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुला आवडेल. जीनियस वर्ल्डची संपूर्ण टीम ही वेल ट्रेन आहे आणि त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक टूर किंवा त्याच्या आयटनरीज ह्या वेल प्लॅन आहेत. मुख्य म्हणजे त्याचप्रमाणे ग्रुप टूर, इंडिव्हिज्युअल टूरमध्ये आमचं एखाद्या ट्रॅव्हलरला पूर्ण नॉलेज देणं किंवा त्याच्याबरोबर कन्सल्ट करणं. त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातल्या ट्रॅव्हलर्सला अजून एज्युकेट करणं, त्याला स्मार्ट ट्रॅव्हलर करणं, त्याला जो देश त्याला बघायचं आहे तो अफोर्डेबल करून देणं किंवा जे डेस्टिनेशन त्याला करायचं आहे ते अफोर्डेबल करून देणं हा उद्देश किंवा हे व्हिजन किंवा हे मिशनरी ही जीनियस वर्ल्डची आहे आणि त्याप्रमाणे आमची संपूर्ण टीम जी आहे ती काम करते. जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत तुम्ही आजचा हा जर भाग बघितला असाल
तर मला माहिती आहे सध्या तुम्ही तुमची ट्रिपची प्लॅनिंग तुमच्या डोक्यात सुरू झालेली असेलच. प्लॅनिंग कशी करायची, कुठल्या कुठल्या डेस्टिनेशन्सला जायचं आहे, त्याच्यानंतर बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल कसं करायचं, कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी आता आपण अवॉइड करायच्या, राईट. तर का तुम्ही जर ट्रिप ही प्लॅन करत असाल तर जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या एपिसोडबद्दल काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर सर, थँक्यू सो मच. खरंच तुमच्याबरोबर गप्पा मारून आम्हाला एवढं काही ट्रिप प्लॅनिंगबद्दल कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जीनियस वर्ल्ड टूर कंपनी आहे. आय एम शुअर लोक आता तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील बिकॉज वी ऑल वॉन्ट अफोर्डेबल ट्रिप प्लॅनिंग. अँड थँक्यू सो मच सर. थँक्यू छाया, तुझ्याबरोबर ही गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तर असाच वेगवेगळ्या एपिसोड्सबरोबर मी येईन तुमच्यासोबत लवकरच. आणि आपण अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल बोलूया, ट्रॅव्हल्सबद्दल बोलूया. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हीसुद्धा तुमचे प्रश्न आम्हाला सेंड करू शकता आणि आम्हाला नक्कीच आवडेल त्यांचे उत्तरं द्यायला. सर, थँक्यू सो मच. थँक्यू.